आज सकाळ सकाळी गार्डनमध्ये गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. छान वाटतंय आज. बघा पाणी किती सुंदर वाटते झाडाला पाणी मारताना. बायका सकाळी सकाळी गप्पा मारत बसलेल्या आहेत. मस्त वाटतंय. कोणीतरी इथे व्यायामही करत बसलेलं आहे. सुंदर बाग आमच्या इथली. घराच्या शेजारीच आहे ही बाग. वी आर ब्लेस्ड. हेच खरं आहे. हे बघा किती सुंदर, किती सुंदर. याच्यासाठी आम्हाला कुठे लांब जावं लागत नाही. बघा आहे ना सुंदर. मग या ठिकाणी सकाळी आल्या आल्या आम्ही जरा अशा बसतो सगळ्याजणी, सिनियर सिटीजन्स, गप्पा मारतो, थोडा व्यायाम करतो. छान वाटतं आम्हाला, मस्त. तर आज आल्या आल्या माझ्या एक लक्षात आलं. म्हटलं की अरे आज आपला डाय इथं पसरलेला आहे बरं का. म्हणजे कालपर्यंत मला लक्षातच आलं नव्हतं हे. कालच मी डाय केला बरं का. मी आता बसते जरा आणि म्हणजे तुमच्याशी गप्पा मारते. काल मी डाय केला बरं का. तुम्हाला मी म्हटलं की दर 12 दिवसांनी मी डाय हा करतेच. तर तसा मी काल डाय केला व्यवस्थित. आणि मग नंतर नेमक्या आमच्या मावशींचा फोन आला की मॅडम मी काय येणार नाही आज. तर म्हटलं ठीक आहे राहू दे, चालायचंच ना असं की त्यांच्याही घरात काहीतरी काम असतं, काहीतरी मुली आलेले असतात गावाहून वगैरे. तर म्हटलं की असू दे, राहू दे. मग बाकीचं जरी नाही केलं, भांडी ठेवू शकतो आपण, धुणं ठेवू शकतो. पण इतकी धूळ उडतीये ना आता, इतकी धूळ उडतीये ना की केअरफरशी करावंच लागते. तर मग म्हटलं की आता केअरफरशी केली पाहिजे. म्हणून मग मी केअरफरशी केली. आधी डाय लावला आणि केअरफरशी केली. आणि साहजिक आहे ना हो की आधी माणूस डाय लावणार आणि केअरफरशी करणार, कारण की मग तोपर्यंत कसा डाय वाळतो ना मधल्या काळामध्ये. मग म्हणून मी तो प्लॅन केला. आणि तुम्हाला सांगते एवढी मजा आली, काय कळलंच नाही मला. मला सारखं असं वाटत होतं की वरनं घाम येतोय आणि मी असं तो सारखा पुसायचे बरं का. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मी नंतर आरशामध्ये बघितलं तर त्यावेळेला इथनं घामाचा ओघळ. तो काय डाय असा इतका पातळ वगैरे झाला नव्हता, पण असे घामाचे सगळे ओघळ, इथनं घामाचा ओघळ. मग मी पुसला, इकडचं पुसलं. पण म्हणा तसं ते काही गेलं नाही. तो ओघळ आलेला राहिला. आता हा उद्याच येईल, आपोआपच जाईल, तो काय प्रश्न नाही. पण ते असे डायचे आमचे कहाण्या असतात, मजा. मग तुम्ही मला म्हणणार की मॅडम डायचं नाव सांगा. माझा डाय माझा आहे, तो मला सूट झाला आहे, मी तुम्हाला तो सांगू शकत नाही. पण माझ्या क्लिनिकमध्ये जर का तुम्ही आलात तर मग मी त्या ठिकाणी तुम्हाला प्रिस्क्रिप्शनवर माझ्या लिहू शकते. पण मी असं काही जाहीर तुम्हाला ह्याचं नाव सांगू शकत नाही. आपण काही जाहिरात करतो का? आणि मला नाही वाटत की डॉक्टरांनी जाहिराती कराव्यात. हे अलाउड नाही आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि शेवटी आणि म्हणून मी तुम्हाला डायचं नाव सांगत नाही. कुठल्याही प्रॉडक्टचं ज्याचं हेल्थशी संबंध असतो, ब्युटीशी संबंध असतो, तर त्या गोष्टी डॉक्टर्स तरी नाही त्याची जाहिरात करू शकत. जे कोणी जाहिरात करत असतात ते नुसतेच कसं की ते डिग्रीनी डॉक्टर नसतात, त्यामुळे ते करत असतात. तर त्यामुळे तुम्ही मला नेहमीच म्हणत असता की मॅडम नाव सांगा. तर त्याचं कारण ते आहे की मी तुम्हाला का नाव सांगत नाही, कारण की कुठल्याही प्रॉडक्टचं जाहिरात करायला डॉक्टर्सना परमिशन नसते. तर आता तुम्हाला कळलं असेल. पण तुम्ही जेव्हा माझ्याकडे दवाखान्यात येता त्यावेळेला प्रिस्क्रिप्शनवर मी लिहू शकते, पण असं नाही लिहू शकत बरं का. तर रागावू नका. तुम्ही जे मला म्हणता की का सांगत नाही, तर तुम्हाला मी कारण समजवून दिलं की अजिबात तुम्ही राग मानू नका त्याच्यामध्ये. पण अशा गोष्टी असतात. इतर कोणीही काही जाहिरात केली तरी चालते हो, पण आम्ही नाही ती जाहिरात करू शकत, ठीक आहे. पण तुम्ही हे सर्व मी काय सांगत असते की मी डाय लावल्यावर माझे केस सुंदर राहतात. हे बघा किती छान राहतात माझे केस, गळत नाहीत, म्हणून मी डाय लावते. पण डाय लावणं तसं हानिकारकसुद्धा आहे, डोळ्यात जाऊन चालणार नाही. पुन्हा तुम्हाला रॅश उठू शकते, इचिंग होऊ शकतो, कुणाला जखमा होऊ शकतात. काही ना डायची रॅश येते ना. तर मला ते येत नाही. गेले 20-22-24 वर्ष झाले मी लावते. तर म्हणून मी तो लावते.
कारण मला सूट झाला आणि तेव्हापासून माझ्या केसाचं आरोग्य सुधारलं आहे. माझ्या मेहंदी डाय पण एकदा मला ट्राय करायचा होता, पण तो मला जास्त थंड झाला. एकदा मी ट्राय केला होता, पण तो मला थंड वाटला आणि म्हणून मग मी तो मेहंदी डाय लावायचं बंद केलं. तर असं माझं डाय पुराण दर 12 दिवसांनी असं थोडंसं चालूच राहणार. पण मी जेव्हा डायविषयी बोलत असते त्यावेळेला थोडंसं डायबद्दलही मी सांगत असते तुम्हाला. आणि तुम्ही मला विचारत असता की मॅडम डाय लावावा न लावावा, पण मी तुम्हाला एक सांगते, तुम्हाला सूट होत असला तर तुम्ही तो डाय लावा, नाही तर लावू नका. कारण एकदा तुम्ही डाय लावायला चालू केलात तर तुम्हाला कायमस्वरूपी डाय लावावा लागतो, नाहीतर कापसासारखे भूतासारखे केस दिसत असतात. तर असं आज वॉकिंगला आलेली आहे मी. अर्थात रोजच येते मी सकाळी, पण मला झेपेल एवढंच मी वॉकिंग करते. कारण की तसंही माझी हालचाल खूप असते, त्यामुळे मी जास्त वॉकिंग मॉर्निंगला करत नाही. पण त्यानिमित्ताने सगळ्यांशी भेटायचं, करायचं, देवाला जायचं, म्हणजे अशा चांगल्या ह्या पॉझिटिव्हिटी वाढवणाऱ्या ह्या गोष्टी ह्या सकाळच्या वेळेला मी करत असते. तर म्हणून मी तुम्हालाही सांगत असते की थोडासा वेळ स्वतःसाठी काढा. यांना आनंद तर मिळतोच, उत्साह तर मिळतोच, पण एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते जी तुमच्या दिवसभरासाठी खूप चांगली असते. दिवसभरात तुम्ही उत्साहाने कामं करत राहता. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कमी जास्त काही ना काहीतरी गोष्टी होत असतात, पण त्याचा आपल्या व मनावरती आणि शरीरावरती त्याचा हानिकारक परिणाम होत नाही. कारण सकाळीच तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी भरून घेतलेली असते किंवा तुमची बॅटरी फुल चार्ज केलेली असते, त्यामुळे दिवसभर तुमचा खूप छान जातो. एनर्जी तुम्हाला खूप चांगली टिकून राहते. चला घरी जायचं आहे का नाही, का बसायचं इथंच? किती सुंदर बहावा फुललेला आहे, मस्त. हे पण झाडे कितकं सुंदर फुललेलं आहे ना, खरंच सगळी झाडं मस्त फुललेली आहेत. इतकं छान दिसतोय हा रोड. हे इतकं सुंदर सकाळच्या वेळेला मोहक वातावरण असतं की नाही, की त्यामुळं ते कुठे गावाला जावंसंच वाटत नाही. 4 फोटो काढले की मस्त वाटतं. बघा किती सुंदर झाडावरती फुलं. माझ्या मैत्रिणी सगळ्या पुढे निघाल्या, मी राहिली मागे फोटो काढण्याच्या नादामध्ये. हे बाप्पाचं देऊळ, गणपती बाप्पा मोरया. सकाळ संध्याकाळ देवाशी कनेक्ट व्हायलाच पाहिजे, होय की नाही? देवाला भेटलंच पाहिजे सकाळ संध्याकाळ. बाप्पा मोरया. सकाळ संध्याकाळ कनेक्ट व्हायचं देवाला, किती आनंद वाटतो त्याच्यात. बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. इथं हो फुलं आहेत, पुन्हा सूर्यदेवता आहे, सगळंच आहे इथे. बाहेर पडायला पाहिजे सकाळी घरात, त्याशिवाय काही खरं नाही. आणि ही बाग कुणाची बरे, बघितली आहे तुम्ही? कुणाची बरे?